स्वप्न तुमचे, संकल्पना आमची. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये 2 BHK लक्झरियस रो बंगलो व अमोल हाइट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स. प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर NA रो हाऊस. उपलब्ध सुविधा: प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड, 10,000 स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन, कॉन्क्रीट रस्ते, स्ट्रीट लाईट, चिल्ड्रन प्ले पार्क, ग्रीन जिम, सिक्युरिटी केबिन, अंडरग्राउंड ड्रेनेज, अंडरग्राउंड MACB लाईन, मार्केट, स्कूल, बस स्टँड 5 मिनिटांच्या अंतरावर. प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग. प्रसाद डेव्हलपर्स, अनिल काका जोशी वाकडीकर, केदार जोशी वाकडीकर. थोडेच रो हाऊस शिल्लक. बुकिंगसाठी संपर्क 9970 07 0092 9823 2356 23. तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये. शिर्डी मतदारसंघाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांची राज्याच्या मंत्रिमंडळात पुन्हा वर्णी लागल्यानं राहता शहरात नागरिकांनी मोठ्या उत्साहात जल्लोष केला. राहता शहरात वीरभद्र देवालय समोर फटाक्यांची आतषबाजी, पेढे वाटप करून हा जल्लोष साजरा करण्यात आला. तसेच राहता शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत ढोलताशांच्या गजरात आनंद व्यक्त केला. यावेळी राहता नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ, वीरभद्र ट्रस्टचे अध्यक्ष साहेबराव निधाणे, सलीमभाई शहा, उपाध्यक्ष सचिन बोठे, विश्वस्त विजय सदाफळ, रावसाहेब धुमसे, चांगदेव गिधाड, चांगदेव गाडेकर, दत्तू बोरकर, गणेश निकाळे, गणेश मुर्तडक, पांडुरंग तुपे, आनंद सोमवंशी, राजेंद्र गांगुर्डे, ॲडव्होकेट प्रवीण गांधी, राजू सदाफळ, नामदेव गांगुर्डे, गोकुळ मोगले, सुरेश बोठे, सावता ट्रस्टचे विश्वस्त सचिन बनकर, राधाकिसन भुजबळ, चेतन रणमाळे, गजानन सावंत, गणेश बनकर, संदीप भगत, अर्जुन जोशी आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विखे पाटलांना मंत्रिपद हा काही नवीन विषय नाही, परंतु शिर्डी मतदारसंघाला असेल, जिल्ह्याला असेल, विखे पाटलासारखा कार्यक्षम आमची तर मुख्यमंत्री पदाची अपेक्षा होती, परंतु दुधाची तहान टाकावर का होईना या ठिकाणी भागलेली आहे. आणि आज दुसऱ्याच नंबरला नामदार साहेबांना या ठिकाणी शपथविधी घेण्याची या ठिकाणी संधी मिळालेली आहे. पक्षातील असेल, बापूंनी सांगितल्याप्रमाणे, किंवा पक्षबाहेरचे असेल, अनेक लोकांनी या ठिकाणी येऊन दहशत आहे, असं आहे, तसं आहे, आणि निवडणुकीपूर्वी अत्यंत वातावरण खराब करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे. नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी कधीही दादागिरी केलेली नाही, दहशत या ठिकाणी कधी केलेली नाही. आणि या ठिकाणी भारतीय जनता पक्षाबरोबर हा मतदारसंघ राहिला याचं विरोधकांनी आणि पक्षातील विरोधकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. तर लोक हे पक्षाबरोबर आणि विचाराबरोबर आणि चांगलं काम करणाऱ्यांबरोबर राहतात, आपल्याबरोबर राहत नाही, हे या निवडणुकींना दाखवून दिलेलं आहे. विखे पाटलाची दहशत या ठिकाणी जे लोकांनी त्यांच्यावर जे आरोप केले, भ्रष्टाचाराचे आरोप असतील, दादागिरीचे आरोप असतील, याला पाडलं त्याला पाडल्याचे आरोप असतील, हे सर्व आरोप या ठिकाणी या निवडणुकीत धुतले गेलेले आहे. आणि या निवडणुकीत खऱ्या अर्थाने नामदार साहेबांना ही संपूर्ण जनता त्यांच्या पाठीमागे आहे. आणि निळवंडे धरणासारखा जो गेल्या अनेक वर्षापासूनचा जो प्रश्न होता, तो प्रश्न खऱ्या अर्थानं नामदार साहेब जलनायक या ठिकाणी ठरणार आहे. राहिला नगर मनमाड रोडचा प्रश्न, या ठिकाणी मी जिल्ह्यातील आणि सर्व नागरिकांना या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो की ज्या वेळेला या ठिकाणी नामदार साहेबांनी टेंडर काढण्याचे प्रयत्न केले, कामं करण्याचे प्रयत्न केले, या ठिकाणी गडकरी साहेबांना जाऊन कोण भेटतं, कामं बंद कोण करतं, आणि त्यांच्याकडं ठेकेदाराकडे कमिशन कोण मागतं, याचे सर्व पुरावे या ठिकाणी लोकांना दिसत आहे. आणि म्हणून नामदार विखेंना बदनाम करण्याकरता या रोडचं काम काँग्रेसमधील लोक असतील, भाजपमधील अंतर्गत लोक असतील, यांनी या ठिकाणी हे केलेलं आहे. आणि राहता शहराचं जर म्हणलं तर खऱ्या अर्थाने दहशतमुक्त गाव हे 2023लाच या ठिकाणी झालेलं आहे आणि 24ला त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं. खऱ्या अर्थाने नामदार साहेबांनी या ठिकाणी कामं केलेली आहेत. आणि सर्वसामान्य जनतेच्या कामामध्ये नामदार साहेबांचं नेहमी हात राहिलेलं आहे. आणि म्हणून कारण विखे कुटुंब जर आपण म्हटलं तर सातत्याने सामाजिक असेल, राजकीय असेल, कुठल्याही कामामध्ये अग्रेसर असतं. आणि युवकांची एकच अपेक्षा आहे की आता MIDC आलेली आहे, संस्थान आपल्या ताब्यात आलेलं आहे, सुजयदादा नवीन हॉस्पिटल या ठिकाणी उभारणार आहेत. त्या माध्यमातून प्रत्येक युवकाला ही अपेक्षा आहे
की आम्हाला या ठिकाणी कुठल्या तरी स्वरूपामध्ये आमच्या तालुक्याची सेवा करण्याची संधी विखे पाटलांमार्फत मिळेल हीच अपेक्षा सगळ्या तरुणांमध्ये आज आहे. अतिशय आनंद होतो की महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचा समावेश झालेला आहे. मी वीरभद्र देवस्थान ट्रस्टच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, तसेच गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांचे खूप खूप आभार मानतो. साहेबांना त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास टाकून मंत्रिपद दिलं त्याबद्दल धन्यवाद. आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी. साई सिद्धी डेव्हलपर्सचे 34 एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क, NA प्लॉट, रेसिडेन्शियल, कमर्शियल. प्लॉटची वैशिष्ट्ये: शिर्डी साई मंदिर 5 किलोमीटर अंतरावर, नगर मनमाड हायवे रोड लगत, जिल्हा न्यायालयाजवळ. अंतर्गत 30, 40, 50 फुटी प्रशस्त रस्ते, कॉलेज, शाळा, हॉस्पिटल 2 मिनिटांच्या अंतरावर. सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार. लहान मुलांसाठी पार्क व गार्डन, प्लॉट लगत वृक्षारोपण, MACB लाईट व सोलर सिस्टम, स्ट्रीट लाईट, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन, ड्रेनेज लाईन सुविधा. प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी, स्वतंत्र उतारा, माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार. साईट पत्ता: नगर मनमाड हायवे, राहता, जिल्हा न्यायालयाजवळ, पिंपळस, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर. श्री अरविंदप्पा कोते पाटील. 98 22 90 40 76, 91 30 30 19 91, 73 50 50 19 91. आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा. आपल्या आनंदाचा नवीन पत्ता: साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क.